मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा शिवसैनिकांनीच वाचवली ठाकरेंची शिवसेना. शिवसैनिकच आले ठाकरेंसाठी धावून. सुप्रीम कोर्टामध्ये शिवसैनिकांचा सगळ्यात मोठा पुरावा सादर करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका उद्धव ठाकरेंनी दिलाय. मित्रांनो, होय, तुम्ही सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या मदतीला कधी येतील हे सांगता येत नाही, परंतु प्रत्येक वेळेस आपल्या जीवाची बाजी लावून उद्धव ठाकरेंसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे सामान्य शिवसैनिक सुप्रीम कोर्टात देखील उद्धव ठाकरेंच्या कामाला आले. ही बातमी ऐकून शिवसेना प्रमुखांना देखील आनंद झाला असेल. तोच शिवसैनिक, तीच शिवसेना आणि तोच दरारा आज सुप्रीम कोर्टाने देखील पाहिला. सामान्य शिवसैनिक देखील शिवसेनेसाठी किती महत्त्वाचा असतो आणि एकनाथ शिंदेंच्या हातातून पक्षाने चिन्ह घेऊन जाण्यासाठी शिवसैनिकांचा हा सगळ्यात मोठा पुरावा कामाला आला. मित्रांनो, बातमी महत्त्वाची आहे. आज सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इथेमध्ये शिवसेनेची सुनावणी चालू आहे मित्रांनो, आणि याबद्दलच ही महत्त्वाची अपडेट आहे. एकनाथ शिंदे हे आता पूर्णपणे गहिवरले असून त्यांच्या शिवसेनेला सुप्रीम कोर्टात गेल्या 5 दिवसामध्ये जवळजवळ 7 धक्के बसलेत. ठाकरे आता माघार घेणार नाहीत आणि इकडे शिंदेंच्या 40 आमदारांसह त्यांनी उपभोगलेले 2.5 वर्ष देखील बेकायदेशीर होते. त्यांना देखील शिक्षा व्हावी अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडून येऊन गद्दारी करणं हे महागात पडतं आहे, असं आज कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने आपली बाजू अतिशय कणखरपणे ऐकून घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 4 मोठे धक्के दिले आहेत. मित्रांनो, ही बातमी सामान्य शिवसैनिकांसाठी देखील महत्त्वाची आहे. सुरुवातीला बघूया शिवसैनिकांनी कशी वाचवली ठाकरेंची शिवसेना. त्यानंतर धनुष्यबाण आणि पक्ष ठाकरेंना शिंदेंना कोणतं मिळणार चिन्ह याबाबत सगळ्यात मोठा खुलासा. मित्रांनो बघूया. सुरुवातीला मित्रांनो आपण आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडते. सुनावणी चालू आहे. या दरम्यानच मित्रांनो एक सगळ्यात मोठी बातमी आता समोर आली असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 40 आमदार, संपूर्ण शिवसेना पक्ष, शिवसेनेचं चिन्ह हे सगळे उद्धव ठाकरेंच्या हातात येण्यापाठीमागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ठाकरेंकडे शेवटपर्यंत राहिलेले शिवसैनिक. ज्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे सोडून गेल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंना स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलं होतं की साहेब, आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत, आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, अशा राज्यातील जवळजवळ 19 लाख शिवसैनिकांनी सह्यांचं पत्र, अशा प्रकारचा फॉर्म भरून सुप्रीम कोर्टाला सादर केला होता की आम्ही ठाकरेंसोबत आहोत, शिवसेना ही ठाकरेंची आहे, पक्ष धनुष्यबाण देखील ठाकरेंचा आहे आणि ठाकरेंची शिवसेना असल्याकारणे आम्ही ठाकरेंच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणार आहोत, असं त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं. आणि मित्रांनो, तिथूनच मित्रांनो सुरुवात झाली या महाराष्ट्राच्या राजकीय पर्वाला. मित्रांनो, म्हणजेच सामान्य शिवसैनिकांनी जे लिहून दिलं, यामुळे सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदेंची शिवसेना उघडी पडली आणि हातातून पक्ष आणि चिन्ह मित्रांनो गेल्या जमाय. कारण की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे ना कोणी लिहून दिलं आहे, ना कोणी कोणत्याही प्रकारचा ब्रँडवरती लिहून देणार आहे. शिवसेना कुणाची शिवसेना कुणाच्या हातात द्यावी हे काही एकनाथ शिंदेंनी एकही पुरावा न दिल्यामुळे मित्रांनो सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंच्या सामान्य शिवसैनिकांनी दिलेल्या 19 लाख नोंदी, 19 लाख पत्र, यामुळे मात्र शिंदे गटाच्या अडचणी सगळ्या वाढल्या आणि अखेर एकनाथ शिंदेंची शिवसेना अपात्र होते. मित्रांनो, कारण तसंच होतं. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सुप्रीम कोर्ट सध्या आपल्या स्वतःवरती हे सगळं घेणार नाही. देशाच्या राजकीय पटलावरती मित्रांनो वेगवेगळ्या घडामोडी आता घडायला सुरुवात झाली असून
निवडणूक आयोग देखील याला पूर्णपणे जबाबदार होता. यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना दिलेलं पक्ष आणि चिन्ह हे देखील आता हिसकावून घेण्याच्या तयारीत आहेत आणि ते घेतल्याच्या नंतर निवडणूक आयोगाला मोठा धक्का बसेल. आणि निवडणूक आयोगाने जे काम केलं होतं ते काम अगदी चुकीचं होतं, ते काम कुणाच्या तरी इशाऱ्यावर केलं होतं असं सध्या पुढे मत व्यक्त होत आहे. यामुळे मित्रांनो, सध्या केंद्रातील एकही संस्था भाजपच्या ताब्यात नसताना त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा दबाव आहे हे आता सांगायला हवं. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पक्षीय चिन्ह आणि अपात्रता. राहुल नार्वेकर यांना तो निर्णय देण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नव्हती, त्यांच्या अखत्यारीत तो विषय नव्हता. मात्र राहुल नार्वेकरांना देखील उद्धव ठाकरे यांच्या हातातली शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंना देऊन आपण देखील कसे आहोत हे दाखवून दिलं आणि आपण भाजपच्या इशाऱ्यावरती, शिंदेंच्या इशाऱ्यावरती आपण चालतो हे राहुल नार्वेकर यांनी तेव्हाच दाखवून दिलं होतं. आणि अखेर त्याच घडामोडी घडल्या मित्रांनो. आणि आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने सगळेचे सगळे निकाल फिरताना दिसत आहेत. शिवसेना पक्ष, शिवसेना चिन्ह ठाकरेंच्या ताब्यात येण्यास अवघा काही कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये ठाकरे शिवसेना आपल्या ताब्यात घेणार हीच महत्त्वाची बाब आता आज दिल्लीतून समोर येते. म्हणजे मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या पाठीमागे आता जरी कोणाचा हात असला तरी देखील खरी शिवसेना ही सुप्रीम कोर्ट ठरवून ती उद्धव ठाकरेंच्या हातात देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढच्या 2 दिवसात ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुंबईत झालेला प्रचंड जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. एकनाथ शिंदेंची शिवसेना तेव्हा कुठे असेल हे महाराष्ट्र देखील समजू शकेल मित्रांनो. त्यामुळे शिवसेना ठाकरेंची होती, शिवसेना ही महाराष्ट्रासाठी जगणारी संघटना होती आणि शिवसेना आणि ठाकरे ही 2 नावं बाजूला सारणं अतिशय अवघड होतं. आणि तशाच मित्रांनो, या ऐतिहासिक पर्वाचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाचे पूर्णपणे पडसाद उद्धव ठाकरे यांच्या बाजूने हा निकाल लागेल आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मित्रांनो खूप मोठा झटका सुप्रीम कोर्टातून येईल. त्यामुळे पक्षही जाईल, चिन्हही जाईल आणि सगळे नेते देखील अपात्र होतील. संपूर्ण प्रकरण उघडं पडेल. या एकाच भीतीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मात्र मित्रांनो आता खळबळ उडाली आहे आणि ही खळबळ साधी सुधी नाही तर आगामी काळामध्ये सत्तेतून घरी, घरातून घरातच अशा प्रकारची स्थिती यांच्यावर येऊ शकते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे आपला डाव खेळलेत सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल आणि त्यांनी ते डाव यशस्वी होताना दिसत आहेत. कपिल सिब्बल आपली ही शेवटची बाजी जिंकणार यात कोणत्याही प्रकारचा ना नाही. यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या.